Hello everyone. Today we will start our new chapter, that is body fluid and the circulation. Body fluid and circulation या नावाने CBSE चं काय आहे 11th चॅप्टर आहे आणि सर्क्युलेशन या नावाने स्टेट बोर्ड मध्ये काय दिलेलं आहे एक नवीन चॅप्टर आहे. मॅटर त्याच्यामधलं पूर्ण सेम आहे जसंच्या तसं. ठीक आहे. 11 CBSE साठी बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन असं आहे आणि 12th स्टेट बोर्ड साठी सर्क्युलेशन या नावाने ते युनिट आहे. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये पाहू. आता आपल्याला लक्षात येते बॉडी फ्लुइड म्हणजे काय, बॉडी मध्ये जे पण लिक्विड आहे, बरोबर आहे की नाही. बॉडी फ्लुइड म्हणजे काही त्याबद्दल नाव शकतो लिक्विड बॉडी मधले. आणि सर्क्युलेशन म्हणजे काय, सर्क्युलेट करणं म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन करणं. ठीक आहे. बॉडी फ्लुइड म्हणजे काय, लिक्विड, आपल्या बॉडीमध्ये जे पण लिक्विड आहे जसं ब्लड आहे, लिम्फ आहे ते पाहायचं आहे आपल्याला. आणि सर्क्युलेशन म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, वाटप. मी जर म्हटलं एवढ्या नोट्स घ्या आणि डिस्ट्रीब्यूट करून टाका किंवा सर्क्युलेट करून टाका क्लासमध्ये, तर काय होते, त्याचा अर्थ काय होते, वाटप करणं. मग तेच आपल्याला काय करायचं ते पाहायचं आहे, बॉडी फ्लुइड अँड द सर्क्युलेशन. मग याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन विचारू शकतो, डू यू नो हाऊ द न्यूट्रिएंट अँड द गॅसेस आर transported to the every organ of the body? How nutrient and gases are transported to every organ of the body. ठीक आहे. न्यूट्रिएंट आणि गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन प्रत्येक ऑर्गन पर्यंत कशा प्रकारे होते ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करते. किंवा आणखी एक क्वेश्चन त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो, हाऊ द वेस्ट मटेरियल आर एलिमिनेटेड आउटसाइड द बॉडी. ठीक आहे. कोणतं वेस्ट मटेरियलला बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी सुद्धा कोण मदत करते ते, हे सेम क्वेश्चन आहे. न्यूट्रिएंट आणि गॅसेस, आपण गॅस घेतो, न्यूट्रिएंट कंझ्युम करतो, तर ते न्यूट्रिएंट प्रत्येक बॉडीच्या सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण सांगू शकतो ब्लड. वी नो दॅट ब्लड इज मेन सर्क्युलेटरी फ्लुइड. ब्लड इज मेन सर्क्युलेटरी फ्लुइड which circulate nutrient and gases to every cell of body. ठीक आहे. काय सांगितलं, ब्लड हे मेन सर्क्युलेटरी फ्लुइड आहे, त्यामुळे ब्लड काय करते, न्यूट्रिएंट आणि गॅसेसला बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. कोण, ब्लड. ठीक आहे. ब्लड हे काय आहे, मेन सर्क्युलेटरी फ्लुइड आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आपण सांगू शकतो द सिस्टीम इन विच ब्लड सर्क्युलेट थ्रू आउट द बॉडी कॉल्ड एज अ सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. द सिस्टीम in which blood circulate throughout the body called as सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, ज्या सिस्टीमच्या माध्यमातून ब्लड हे संपूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होते त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो. ब्लड हे महत्त्वाचं फ्लुइड आहे, बॉडी फ्लुइड आहे, जे काय करते, ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटला बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सोबतच ब्लड त्या सेलमध्ये जे वेस्ट मटेरियल तयार झालेले आहे, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड आहे, युरिया आहे, अमोनिया आहे, युरिक ऍसिड आहे, त्यांना घेऊन येण्याचं काम कोण करते, ब्लडच करते. त्या सेल मधून घेऊन येते आणि रिस्पेक्टिव्ह सिस्टीमला प्रोव्हाइड करून ते रिस्पेक्टिव्ह सिस्टीम नंतर त्या वेस्ट मटेरियलला काय करते, बाहेर टाकण्याचं काम करते. ठीक आहे. अशा प्रकारे हे सर्क्युलेटरी सिस्टीम. या युनिट मध्ये आपण काय करणार आहोत, इन दिस युनिट वी स्टडी द बॉडी फ्लुइड अँड डिफरंट ऑर्गन्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. या युनिट मध्ये आपल्याला बॉडी फ्लुइड स्टडी करायचे आहे आणि डिफरंट ऑर्गन जे आहे सर्क्युलेटरी सिस्टीमचे, फॉर एक्झाम्पल हार्ट आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो ब्लड व्हेसल्स आहेत, बरोबर आहे. हे ऑर्गन आपण काय करणार, स्टडी करणार आहे. या ऑर्गनचा आपण स्ट्रक्चर सुद्धा स्टडी करणार आहोत अँड फंक्शन.
ठीक आहे. स्ट्रक्चर सुद्धा स्टडी करणार त्या ऑर्गनचं, फंक्शन सुद्धा स्टडी करणार. बॉडी फ्लुइड मध्ये आपण कोणते फ्लुइड, ब्लड आणि लिम्फ हे दोन फ्लुइड आहेत, या दोन फ्लुइडचा अभ्यास करणार. सोबतच हार्टचं स्ट्रक्चर, हार्टचं फंक्शन, त्यानंतर आपण सांगितलं ब्लड व्हेसल्स त्यांचं स्ट्रक्चर कसं असते आणि त्यांचं फंक्शन काय आहे हे काय करणार, स्टडी करणार. समजलं इथपर्यंत काय सांगितलं? आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिएंट आणि गॅसेसला प्रत्येक सेल पर्यंत, प्रत्येक ऑर्गन पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते? मग सांगितलं की ब्लड हे महत्त्वाचं सर्क्युलेटरी फ्लुइड आहे, ते न्यूट्रिएंट आणि गॅसेसला प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीमची डेफिनेशन पाहिली. ज्या सिस्टीम मध्ये ब्लड सर्क्युलेट होते कंप्लीट बॉडीमध्ये त्या सिस्टीमला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो. सर्क्युलेटरी सिस्टीम was discovered by William Harvey. ठीक आहे. क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम was discovered by William Harvey. ठीक आहे. समथिंग बहुतेक 1928 मध्ये त्यांनी डिस्कवर केलं. 1928 आहे नाहीतर 1628 आहे, काहीतरी या दोन पैकी. ठीक आहे. या दोन पैकी विलियम हार्वे नावाच्या सायंटिस्टने काय केलं, सर्क्युलेटरी सिस्टीम पहिल्यांदा डिस्कवर केली. त्यानंतर आपण सांगितलं की या युनिट मध्ये आपल्याला बॉडी फ्लुइड स्टडी करायचे, त्याच्यामध्ये आपण ब्लड आणि लिम्फ हे बॉडी फ्लुइड पाहणार. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीमचे डिफरंट ऑर्गन्स आहेत, त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन काय करणार, स्टडी करणार, ते आपण पाहून घेऊ. सुरुवातीला काय करणार आपण, बॉडी फ्लुइड मध्ये ब्लड काय करणार, स्टडी करणार. ठीक आहे. ठीक आहे. सर्क्युलेशन मध्ये, बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन मध्ये पहिला बॉडी फ्लुइड पाहणार आहोत आपण ब्लड. ठीक आहे. ब्लड बद्दल माहिती घेऊ. काय आहे ब्लड? ब्लड इज द मेन सर्क्युलेटरी फ्लुइड. इट इज मेन सर्क्युलेटरी फ्लुइड. ठीक आहे. ब्लड हे काय आहे, महत्वाचं सर्क्युलेटरी फ्लुइड आहे. त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो इट इज, कसं असते, इट इज ब्राईट रेड इन कलर, ब्राईट रेड इन कलर, लाल कलरचं असते. त्यानंतर अल्कलाइन म्हणजे काय, बेसिक आहे, ज्याचा पीएच असते 7.2 समथिंग. ठीक आहे. अल्कलाइन आहे. त्यानंतर व्हिस्कस, त्यानंतर आपण सांगू शकतो हेवियर दॅन वॉटर. ठीक आहे. अशा प्रकारे काय सांगितलं आपण, ब्लड हे मेन सर्क्युलेटरी फ्लुइड आहे, अतिशय महत्वाचं, बॉडीमध्ये फिरत राहणारं काय आहे, फ्लुइड आहे, रेड कलरचं असते, तांबड्या कलरचं असते. त्यानंतर सांगितलं अल्कलाइन आहे म्हणजे बेसिक आहे, व्हिस्कस आहे, आणि काय आहे, व्हिस्कस म्हणजे थोडंसं स्टिकी टाईपचं असते. ठीक आहे. आणि हेवियर दॅन वॉटर म्हणजे पाण्यापेक्षा कसं आहे, ते जड आहे. ठीक आहे. ब्लड इज derived from the mesoderm. ठीक आहे. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असताना 3 जर्म लेअर बनतात. एक आहे एक्टोडर्म, दुसरा आहे मेसोडर्म आणि तिसरा आहे एंडोडर्म. एक्टोडर्म म्हणजे सगळ्यात बाहेरची जर्म लेअर असते, मेसोडर्म म्हणजे मधातली, आणि एंडोडर्म म्हणजे सगळ्यात आतमधली लेअर असते. ठीक आहे. तर मेसोडर्म जे आहे, या मेसोडर्म पासून काय बनते, ब्लड आणि हार्ट असे ऑर्गन तयार होतात. ठीक आहे. मेसोडर्म पासून. म्हणून सांगितलं आपण ब्लड हे डिराइव्ह झालेलं आहे कशापासून, मेसोडर्म पासून. त्यानंतर सांगू शकतो ॲव्हरेज साईजचा एक अडल्ट पर्सन आहे, कंटेन 5 लिटर ब्लड. जर ॲव्हरेज साईजचा जर एक अडल्ट पर्सन असेल तर त्याच्या बॉडीमध्ये किती, 5 लिटर ब्लड असते, विच इज अबाउट 8% ऑफ टोटल बॉडी वेट. ठीक आहे. त्याच्या बॉडी वेटच्या किती असते, ते 8% असते. 5 लिटर ब्लड आहे तर ते त्याच्या बॉडी वेटच्या किती, 8%. म्हणजे त्याच्या बॉडीचं वेट जर 50 किलो असेल तर ते ब्लडचं वेट किती आलं, 4 kg. ठीक आहे. अशा प्रकारे असते ते. ठीक आहे. काय सांगितलं आपण, मेन सर्क्युलेटरी फ्लुइड आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ की ब्लड हे द स्टडी ऑफ ब्लड कॉल्ड एज अ हिमॅटोलॉजी. ठीक आहे. हिमॅटोलॉजी म्हणजे काय, ब्लडच्या स्टडीला आपण काय म्हणतो, हिमॅटोलॉजी. हिमॅटोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ ब्लड. ठीक आहे. स्टडी ऑफ ब्लड.
स्टडी ऑफ ब्लड कॉल्ड ॲज अ हिमॅटोलॉजी. ब्लडच्या अभ्यासाला काय म्हणतो? हिमॅटोलॉजी म्हणतो. त्यानंतर आपण काय करू? ब्लडचं कंपोजिशन पाहून घेऊ. कशा प्रकारे कंपोजिशन असते ब्लडचं. प्रत्येक गोष्टीचं एक कंपोजिशन असते. कंपोजिशन म्हणजे काय? घटक. जसं आपण पोहे बनवले तर त्याच्यामध्ये पोहे असतात, त्यानंतर शेंगदाणे असते, त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा वगैरे, हे प्रत्येक घटक ठराविक प्रमाणात असतो. तसंच मग ब्लडमध्ये सुद्धा काही घटक आहेत आणि त्यांचा अमाऊंट हे सुद्धा काय झालेला आहे? ठरलेला आहे. तर आपण काय करून घेऊ? ब्लडचं कंपोजिशन व्यवस्थितरित्या पाहून घेऊ. नेक्स्ट आपण सांगू शकतो इथे ब्लड दोन महत्वाचे कंपोनंट असतात ब्लडमध्ये. कंपोजिशन मध्ये सांगू शकतो ब्लडच्या कंपोजिशन मध्ये असते प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. ठीक आहे. पहिला महत्वाचा कंपोनंट आहे प्लाझ्मा आणि दुसरा कंपोनंट आहे ब्लड सेल. ब्लड मध्ये प्लाझ्मा हे असते 55% आणि रिमेनिंग 45% काय असतात? ब्लड सेल असतात. तर आपण आज काय करून घेऊ? प्लाझ्मा पाहून घेऊ डिटेल मध्ये. ठीक आहे. काय सांगितलं आपण? ब्लडचं कंपोजिशन पाहायचं आहे. ब्लड कंपोज्ड ऑफ टू मेन कंपोनंट. फर्स्ट वन इज द प्लाझ्मा अँड सेकंड इज द ब्लड सेल. प्लाझ्मा किती असते? जवळपास 55% प्लाझ्मा असते आणि 45% काय असते? ब्लड सेल असते. मग प्लाझ्मा पाहून घेऊ आपण. पहिलं कंपोनंट आहे ब्लडचं प्लाझ्मा. प्लाझ्मा हे काय आहे ते पाहून घेऊ. प्लाझ्मा मध्ये आपण सांगू शकतो इट इज अ स्ट्रॉ कलर. इट इज स्ट्रॉ कलर म्हणजेच पेल येलो कलर फ्लुइड. इट इज व्हिस्कस अल्कलाइन. ठीक आहे. प्लाझ्मा हे सुद्धा काय आहे? स्ट्रॉ कलरचा फ्लुइड आहे, व्हिस्कस असते, अल्कलाइन असते. ठीक आहे. समजलं असेल प्लाझ्मा. इट कंटेन 90 to 92% वॉटर. प्लाझ्मा मध्ये जसं आपण सांगितलं ब्लडचं कंपोजिशन, ब्लड दोन कंपोनंट पासून बनलेला आहे. प्लाझ्मा 55% असते आणि 45% काय असतात? ब्लड सेल असतात. म्हणजे 50% काय आहे? प्लाझ्मा आहे. समजून घेऊ 50% प्लाझ्मा आहे. या 50% प्लाझ्मा मध्ये सुद्धा काय आहे? 90% काय आहे? पाणी आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की ब्लड मध्ये 50% काय आहे? नियर अबाउट पाणीच आहे. बरोबर आहे. जर 5 लिटर ब्लड आहे तर त्याच्यामध्ये 2.5 लिटरच्या जवळपास काय असते? पाणी असते. ठीक आहे. म्हणून सांगितलं प्लाझ्मा इट कंटेन 90 to 92% वॉटर अँड 8 to 10% सोल्यूट. ठीक आहे. आणि 8 ते 10% काय असते? याच्यामध्ये सोल्यूट असते. या 8 ते 10% सोल्यूट मध्ये नियर अबाउट 7% काय असतात? प्रोटीन असते. ठीक आहे. 7% काय असते? याच्यामध्ये प्रोटीन असते. या सोल्यूट मध्ये 7% काय असते? प्रोटीन असते. त्या प्रोटीन मध्ये आपण सांगू शकतो सीरम ग्लोब्युलिन. त्यानंतर दुसरा प्रोटीन आहे सीरम अल्ब्युमिन. त्यानंतर आहे प्रोथ्रॉम्बिन. ठीक आहे. हेपॅरिन. असे काय असतात? वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन त्याच्यामध्ये. फायब्रिन. सोल्यूट मध्ये नेक्स्ट सोल्यूट असते न्यूट्रिएंट. या न्यूट्रिएंट मध्ये आपण सांगू शकतो न्यूट्रिएंट कोणते आपल्याला माहित असते? ग्लुकोज आहे, त्यानंतर अमिनो ऍसिड आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो फॅटी ऍसिड आहे. अशा प्रकारचे काय आहे? याच्यामध्ये न्यूट्रिएंट असते. ठीक आहे. त्यानंतर सोल्यूट मध्ये आणखी काय असते? याच्यामध्ये सोल्यूट मध्ये गॅसेस सुद्धा असतात. ठीक आहे. समजलं ना? प्लाझ्मा मध्ये 90% पाणी असते आणि 10% सोल्यूट असते. त्या 10% सोल्यूट मध्ये प्रोटीन असतात, न्यूट्रिएंट्स असतात आणि गॅसेस असतात. गॅसेस कोणते आहे? कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, नायट्रोजन असे काय आहे? गॅसेस असतात. ठीक आहे. त्यानंतर आणखी सोल्यूट मध्ये काय असते? वेस्ट मटेरियल सुद्धा असते याच्यामध्ये. ठीक आहे. सोल्यूट मध्ये आणखी काय राहणार? वेस्ट मटेरियल. वेस्ट मटेरियल मध्ये अमोनिया आहे. ठीक आहे. त्यानंतर युरिया आहे. त्यानंतर युरिक ऍसिड आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे काय आहे? त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल असते. सोबतच सोल्यूट मध्ये एन्झाइम्स असतात. रेग्युलेटरी सबस्टन्स म्हणून एन्झाइम आहे, हॉर्मोन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी याच्यामध्ये वेगवेगळे काय असतात? एलिमेंट्स असतात. जसं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे काय असतात?
सल्फेट आहेत, ठीक आहे, असे काय आहे वेगवेगळे त्याच्यामध्ये एलिमेंट सुद्धा काय होते पाहायला मिळते. समजलं असेल आतापर्यंतचं काय सांगितलं आपण ब्लडच्या कंपोजिशन मध्ये. ब्लड पाहिलं काय असते ते, ब्लडचा पहिला मेन कंपोनंट पाहिला प्लाझ्मा. त्यानंतर उद्या आपण काय करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लड सेल बद्दल काय करू डिटेलमध्ये स्टडी करू. ठीक आहे.